नमस्कार, मी दीपक खोळे. मी श्रेया दीपक खोळे. मी अद्विता दीपक खोळे. नागोरी इंटिरियर्सकडनं पूर्ण घराचं इंटिरियर करून घेतलेलं होतं. आमच्या बिल्डिंगमध्ये ऑलरेडी त्यांनी आमच्या सोसायटीमध्ये 15 ते 20 फ्लॅट्स त्यांनी केलेले होते ऑलरेडी. तर आम्हाला रेफरन्स त्यांच्याचकडनं मिळालेला होता. आम्हाला चॅलेंज हे होतं की आम्ही बँगलोरात राहत होतो आणि आम्हाला तिथनंच मग इथलं इंटिरियरचं काम स्टार्ट करायचं होतं. आम्ही फिजिकली ते येऊ शकत नव्हतो. तर आम्हाला कोणीतरी असं ट्रस्टवरती पाहिजे होतं जे आम्ही नसताना हे सगळं काम करणार. तर मग आम्ही बऱ्याच इंटिरियरसोबत डिस्कशन्स केले, बट ते आम्हाला काही म्हणजे प्रॉपर झालं नाही त्यांचं सोबत ते डील. मग शेवटी आम्ही नागोरी इंटिरियरसोबत आम्ही सुरू केलेलं आणि त्यांचा स्वभाव खूप सपोर्टिव्ह होता, रिस्पॉन्स खूप फास्ट होता. आणि तर आम्ही ऑलमोस्ट पूर्णच फर्निचर केलेलं आहे त्यांच्याकडनं. मेजर आम्हाला तोच त्यांचा चांगला सपोर्ट झाला की आम्ही जवळजवळ 2 महिने जेव्हापासून काम स्टार्ट झालं तर जवळजवळ 2 महिने आम्ही म्हणजे इथे आलोच नाही. सगळं व्हिडिओ कॉलवर किंवा फोटोज थ्रूच आम्ही सगळं सिलेक्शन, कलरिंग सिलेक्शन वगैरे सगळं त्याच वेळी केलं. आणि जे आम्ही तिथे बघत होतो जेव्हा इथे आलो मग पर्सनली, तेव्हा एकदम सेम टू सेम आम्हाला सगळं रिफ्लेक्ट झालेलं दिसलं. आणि त्यांचे जे कार्पेंटर होते जे स्पेशली आमच्या इथे होते ते खूप स्ट्रॉंग काम त्यांनी केलेलं आहे. फिनिशिंग वगैरे खूपच छान मेंटेन केली. आणि मेन म्हणजे काही पण सजेशन्स जे होते किंवा एखादी गोष्ट आम्हाला सिलेक्ट करायची होती की हे छान दिसेल की हे छान दिसेल, त्यामध्ये त्यांचा खूप स्ट्रॉंग रिस्पॉन्स द्यायचे की म्हणजे त्यांचं सजेशन्स ते चांगले द्यायचे जे आम्हाला खूप कामात आलं डिसाईड करायसाठी की कुठला कलर घ्यायचा, कुठलं डिझाईन ठेवायचं. तर ओव्हरऑल आम्ही खूप हॅपी आहे त्यांच्या कामापासून आणि कामाच्या स्पीडपासून, स्पेशली क्वालिटीपासून. ॲक्च्युली आम्हाला सगळं फर्निचर खूप युनिक हवं होतं. आम्हाला सगळ्यांसारखं कॉमन नको होतं. सो आम्ही बरेच पिंटरेस्टवर पण बरेच डिझाईन्स बघितलं, बरंच हे केलं. सो आम्ही प्रत्येक डिझाईन त्यांच्या त्या डिझायनरला द्यायचो. तो आम्हाला 3D बनवून दाखवायचा. ते बघून मग आम्हाला खूप सॅटिस्फाईड वाटायचं की नाही, आपण जे सांगतोय तो इम्प्लिमेंट करू शकतो. आणि ॲक्च्युअलमध्ये पण त्यांनी ते इम्प्लिमेंट आम्हाला करून दिलं. लाईक पॅनलिंग असू दे किंवा माझा मेन कन्सर्न तर मंदिराशी होता. सो मंदिर म्हणजे मला सागवनमध्येच हवं होतं आणि माझे सगळे देव ते एकाच याच्यात बसायला हवे होते. सो तुम्ही जर माझं मंदिर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या सिलेक्शनपासनं त्याचे जे रॉड्स आहे, लाईक कमान आहे, सगळं खूप प्रॉपर त्यांनी मला प्रॉपरली बसवून दिलं. माझा जुना टेबल होता त्याच्यावर त्यांनी मला खूप चांगल्याने ॲडजस्ट करून दिलं आणि फायनली माझं मंदिर खूप छान उभरून आलंय. सो मी खूप हॅप्पी आहे माझ्या मंदिराला घेऊन.